नमस्कार प्रेक्षकांनो, मोरांबाच्या पुढील प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत. रेवा ही किडनॅप झालेली आहे. तर शशिकांत तिकडे आई आजींना म्हणत असतो की आई, काही झालं तरी आपल्याला त्या रेवाला शोधून काढावंच लागेल, कारण ती रेवाच्या आईने प्रॉपर्टी बळकावली आहे. तेव्हा आई आजी म्हणतात की माझ्या कष्टाची प्रॉपर्टी इतक्या सहजासहजी मी त्या राज्याध्यक्षांच्या हाती लागू देणार नाही. तेव्हा आता नेमकंच त्यांचं बोलणं जान्हवीने ऐकलेलं असतं. तिला मोठा धक्काच बसतो. तर प्रेक्षकांनो, पुढे आता अक्षयला कळालंय की अभिनेच रेवाला किडनॅप केले. म्हणून तर रमाकांतला म्हणतो की आत्ताच्या आत्ता अभिला माझ्या रूममध्ये पाठवा. आता रमाकांत काका हे अभिला फोन करून सांगतात की अभि, तू कुठे आहेस? तुला अक्षयला भेटायला बोलवले अक्षयने, तेव्हा तू त्याच्या रूममध्ये जा. पण अभि म्हणतो की जोपर्यंत रेवाचं आणि माझं लग्न होत नाही तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही आहे. पण रमाकांत काका म्हणता फक्त 1 मिनिटासाठी तू आता अक्षयच्या रूममध्ये ये. तेव्हा आता अभि येतो आणि अक्षय म्हणतो की अभि, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तर अभि म्हणतो मला काहीच ऐकायचं नाही आहे तुझं, आणि तो जायला लागतो. तेव्हा अक्षय म्हणतो काय रे, स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्याच बायकोला किडनॅप केलं का? तेव्हा आता अभिला हे बोलणं खूप लागतं आणि अभि म्हणतो की मी नाही काय केलंय, मी कशाला तिला किडनॅप करू? अक्षय म्हणते खोटं बोलू नकोस, मला माहीत आहे तू कसा आहे ते. लगेच अभि अंगावरच धावतो अक्षयच्याने त्याला मारू लागतो. तेव्हा आता रमाकांत काका मध्ये पडतात आणि दोघांनाही सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र अभि हा अक्षयला मारतो. तर इकडे रमाला सुद्धा आता काळजी वाटते की अक्षय हे गेले तर आहे, पण तिकडे सगळं नीट असेल ना, असं तिला आता संशय आलेला आहे. तर पुढे काय होणार हे आपल्याला पाहायचंच आहे. असा जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे. पाहत रहा मुरंबा आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.